नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण खूप सॉफ्ट आणि क्रीमी अशी कुल्फी बनवणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी दाखवलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी इथे अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर एव्हरीडेचं 10 रुपयाचं मिल्क पावडरचं पाऊच घेतलेलं आहे। इथे आपल्याला दूध हे म्हशीचं वापरायचं आहे। गाईचं दूध वापरल्यास आपल्याला ते आटवायला थोडा वेळ जास्त लागेल, त्यामुळे आपल्याला म्हशीचं दूध वापरायचं आहे। तर आता मी इथे एक कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला हे दूध टाकून घ्यायचं आहे। कढई आता आपण गॅसवर ठेवून घेतलेली आहे। आता या दुधाला आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे आणि एकसारखं आपल्याला याला मिक्स करत राहायचं आहे। या दुधाला आपल्याला जवळपास 10 ते 15 मिनिटं आटवून घ्यायचं आहे आणि दूध आटवत असताना आपल्याला याला सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे दूध आपलं खालून चिपकणार नाही किंवा जळणार नाही। तर इथे जवळपास 7 ते 8 मिनिटं झालेली आहे। दूध आपलं बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे। आता आपण यामध्ये मिल्क पावडर टाकून घेणार आहोत। तर मी इथे सगळं पावडर यामध्ये टाकून घेणार आहे आणि याला व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे। दूध आणि मिल्क पावडर आपलं व्यवस्थित एकजीव झालेलं आहे। आता आपण गॅसची फ्लेम परत हाय करून घेणार आहोत आणि याला असंच आपण परत उकळी काढून घेणार आहोत। आता याला आपण परत 4 ते 5 मिनिटं असंच उकळून घेणार आहोत। तर 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत। आता आपण यामध्ये साखर घालून घेणार आहोत। तर मी इथे जवळपास अर्धी वाटी साखर घातलेली आहे। साखरेचं प्रमाण हे तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला किती गोड हवं आहे त्यावर तुम्ही ते डिसाईड करू शकतात। आता याला परत आपण मिक्स करून घेणार आहोत आणि साखर विरघळेपर्यंत याला उकळून घेणार आहोत। तर साखर इथे पूर्णपणे विरघळलेली आहे। आता 2 ते 3 मिनिटं आपण याला असंच उकळून घेणार आहोत। तर इथे पाहू शकता दूध आपलं बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि याला रूम टेम्परेचरवर गार होऊ देणार आहोत। तर दूध आपलं छान असं गार झालेलं आहे। आता आपण त्याला परत मिक्स करून घेणार आहोत आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याला काढून घेणार आहोत। तर मी सगळं दूध हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेलं आहे आणि याला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यात टाकल्यामुळे आपली कुल्फी ही खूप सॉफ्ट अशी बनते। तर आपलं मिश्रण हे रेडी आहे। आता आपण कुल्फीचं मोल्ड घेतलेलं आहे आणि या मोल्डमध्ये आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे। जेवढं मावेल तेवढं दूध आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर पाहू शकता मी सगळं दूध अशा प्रकारे टाकून घेतलेलं आहे। आता आपण याचं झाकण बंद करून घेणार आहोत आणि आता यांना आपल्याला रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे। तर पाहू शकता आपली कुल्फी छान अशी सेट झालेली आहे। आपण आता याला फ्रीजरमधून काढून घेतलेलं आहे। कुल्फी इझिली बाहेर निघायला हवी त्यासाठी एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये या आईस्क्रीमचं मोल्ड किंवा कुल्फीचं मोल्ड आपल्याला पाण्यात ठेवायचं आहे। तर पाहू शकता खूप इझिली आपली कुल्फी बाहेर पडलेली आहे। खूप सॉफ्ट अशी आपली कुल्फी तयार झालेली आहे। तर अशाच प्रकारे मी दोघी कुल्फ्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्यावर गार्निशिंगसाठी मी बदामाचे काप टाकून घेतलेली आहे। तर ही कुल्फी तुम्ही उपवासासाठीही खाऊ शकतात। खूप सोप्या पद्धतीने बनवून दाखवलेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। थँक्यू।